नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2000 कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे। एक आहे उमेदवारांनी TAT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र। उमेदवारांची TAT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी। तिसरा आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं आदिवासी प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट, चौथा जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र लागू असल्याचं। पाचवं आहे जात वैधता प्रमाणपत्र असल्याचं। सहा समांतर आरक्षणासाठी असणारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, पदवीधर संशयकालीन प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे प्रमाणपत्र, विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती लागू असल्याचं अनाथ असल्याचे प्रमाणपत्र। सातवं आहे माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हता म्हणजे DET, DTET, DLT, TCH इत्यादीबाबतची पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत BEd, BALED, BSc, CEd, BPEd, BPE याबाबतचे पदवी प्रमाणपत्र गुणपत्रिका, पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हता MEd इत्यादीबाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, BPEd उमेदवाराकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी कागदपत्रे, शिक्षक पात्रता परीक्षेत राज्य किंवा केंद्र अर्हता प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे बाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा असल्याचे प्रमाणपत्र, 1991चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र, 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्याचं। एक टीप आहे छायाचित्र स्वाक्षरी ही .jpg .jpeg या फॉर्मॅटमध्ये कमाल 10 KB मर्यादेपर्यंत साईज आवश्यक आहे। दुसरं इतर सर्व कागदपत्र प्रमाणपत्रे .pdf .jpE या फॉर्मॅटमध्ये कमाल 500 KB मर्यादित साईज आवश्यक आहेत। तर ही होती टेट परीक्षेसाठी अपलोड लागणारे कागदपत्रांची यादी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या मार्फत माहिती मिळू शकेल। व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।